शेतात मधली आहे पण हा. तर एक पुण्याचा एक एजंट आहे आणि त्यांनी मला काम दिलं होतं, म्हणजे मला काम पाहिजे होतं म्हणून मला एका माझ्या ओळखीच्या बाईने त्यांचा नंबर दिला आणि मला काम दिलं आणि मी 9 दिवस काम केलं. मग माझी तब्येत खराब झाली म्हणून मी आले घरी. 12 तारीख ती 20 तारीख पर्यंत काम केलं. मी घरी आले आणि ती माझं पैसे देण्यात झाले. म्हणतात जा तुला काय करायचं ते कर जा. कुठे काम केलं ते, कंपनीत का कुठे? नाही, घरकाम, पेशंटचं काम केलं. पेशंटचं महिना किती ठरला होता तुम्हाला? 22,000 रुपये, 22,000 महिना ठरला. तिकडे ह्याला काय बरं म्हणतो आपण त्याला, हिंजवडीच्या तिकडे वाकळच्या हिंजवडीच्या त्या पूल आहे का नाही, म्हणजे पुण्यामध्ये हिंजवडीला केलं, वाकडला म्हणजे पेशंट सांभाळायचं घरगुती. अहो ते पेशंट द्यायचं पण ते सारखं हे करायचं. मी 8-9 दिवस काम केलं आणि आता ती म्हणते की मी नाही देणार आणि काय करायचं ती कर. किती दिवसाचं पेमेंट आहे म्हटले? 12 तारीख ते 20 तारीख आणि 22,000 रुपये ठरला होता. पण गरिबासाठी तेवढं पण महत्वाचं आहे ना आम्हाला. आणि मला कॅन्सर झालाय, माझ्याकडे रिपोर्ट पण आहे, खोटं नाही बोलत. त्या माणसाला मी म्हणलं माझे रिपोर्ट बघ, मला बरं वाटत नाही म्हणून मी काम सोडले. त्याने काम सोडलं म्हणून राग आलाय का काय माहिती आणि मला बरं नाही हवं. अच्छा, किती रुपये फिरते तुमचे त्याच्याकडे? मग आता बघा ना, म्हणजे 5-6 हजार होते तर 6,005 म्हणजे 22,000 म्हणला होता. 22,000 रुपये महिना जेवण खाऊन. त्यांचं तर 24 तास मी राहत होते, घरी आलीच नाही. 24 तास ते पेशंट पशीच होते मी. अच्छा, आणि तुम्ही कॉल केल्यावर काय बोलतोय तो समोरचा व्यक्ती? तो म्हणतो की देतो. आधी म्हणला 2-3 महिने झाले, म्हणला देतो, आज देतो, अभी देऊंगा, बाद में देऊंगा. और म्हणला स्कॅनर पाठव. मग 2 बारे स्कॅनर पाठवला. परत म्हणतो 1 तासात करतो मी पेमेंट, 5 मिनिटात करतो पेमेंट, थांबा जरा. 3 महिने झाले आणि आता 2 दिवस झाले. परवा दिवशी काय म्हणतोय, बोला, शांत बोला, मी ऐकतोय. नव्हतं, बोला ना. हा. मग ती काय झालं, ते म्हणले की ते मला म्हणले की पाठवा, म्हणले स्कॅनर देतो पैसे आम्ही तुम्हाला. मग मी पाठवलं, 2 वेळा स्कॅनर पाठवला. तरी पण म्हणलं 5 मिनिटात करतो, 10 मिनिटात देतो, 1 तासाने पेमेंट करतो असं म्हणला. 3 महिने झाला असं करते. आणि परत आता काल परवा म्हणले की जा तुला काय काय म्हणजे कुणाला सांगायचं त्याला सांगा, आम्ही नाही घाबरत, तुम्ही कामच नाही आमच्याकडे केलं. आणि देतो म्हणलेला हे सगळं रेकॉर्डिंग करून ठेवले. अच्छा, तुम्ही प्रॉपर सातारा मधल्या का? हा, मी प्रॉपर सातारा मधली आहे. पण मला नाही पैशाची गरज आहे, दवाखाना माझा चालू आहे म्हणून मी आपल्या एका बाईला विचारलं होतं कुठं काम असतं तर सांग. तर तिने त्यांचा नंबर दिला त्या एजंटचा. मी त्या एजंटला बघितलं बी नाही आणि ती कुठं राहत होती मला माहित पण नाही, फक्त त्या एजंटचा माझ्याकडे नंबर आहे. अच्छा, नाव काय त्यांचं? ते नंबरवर आता काय त्याला ती मारवडेच आहे काय, आता विसरले मी त्याचं नाव, मला लक्षात नाही. पण मग ते नंबर आहे आणि मी मला काय माहिती त्याला बघितलं पण नाही. मी कामाला गेले आणि 24 तासाचं ठरलेलं जेवण खावण त्यांच्यातच, मॅडमच्यातच आम्ही राहत होतो. असं म्हणजे तुमचं नाव काय? संगीता कैलास नाईक नवरे, साताऱ्याची. अच्छा, तुम्हाला ओळखतो का तो नावाने? नावाने ओळखतो पण असं समोरासमोर नाही भेटलं, मी त्याला बघितलं पण नाही. तो कसला ठीक आहे, मला व्हॉट्सअपला नंबर पाठवते समोरच्या व्यक्तीचा, बोलतो मी त्याला. माझ्याकडून जेवढी हेल्प होते का तेवढी हेल्प करतो मी तुम्हाला. अहो माझं 5,000 रुपये माझ्या गोळ्या भागाने एका महिन्याच्या. अहो मला बरं नाही तर. अच्छा, ठीक आहे, मला नंबर पाठवा, बोलतो मी त्यांना. आणि विशाल साळवे आहे ना, माझा बहिणीचा मुलगा आहे, त्याने त्याच्या व्हॉट्सअपवरनं पाठवलं तर चालेल का? मला येत नाही व तसलं व्हॉट्सअप पाठवायला. चालतंय, ठीक आहे. कुणाच्या विशालच्या व्हॉट्सअपवरनं पाठवते तुम्हाला. ओके. त्याला सांगते माझ्या बहिणीचा मुलगा आहे, तो पुण्यातच असतो तो. बरं, चालतं. हा, थँक्यू दादा. तेवढं भैया माझं पैसे काढून दिले तर माझा ना लय भर आहे, उपकार होतील माझ्यावर तेवढं. नाही, जेवढी ताई माझ्याकडून हेल्प होते का तेवढी हेल्प करतो मी तुम्हाला. बरोबर, चालते. हॅलो, हा बोला. ऑल इंडिया पेंटर सेनेमधून ITF प्रमुख बोलतोय, विशाल भंडारे. हो बोला. सर, म्हटलं आपल्याकडे कंप्लेंट आली आहे संगीता नाईक नवरे. ती काय विषय आहे? तुम्ही त्यांना कामाला ठेवलं होतं घरामध्ये. कोण? संगीता नाईक नवरे, संगीता कैलास नाईक नवरे. संगीता नाईक? संगीता कैलास नाईक नवरे हे संगीता नाईक होते का आपल्याकडे? संगीता नाईक नवर म्हणून होतं का कामाला? नाही होत. अहो, त्यांनी मला तुमचा नंबर दिला. ऐका ना, त्यांना लाईनवर घेता का? हा, एकच मिनिट थांबा, कॉल. हा घ्या. मावशी आहेत का ते कॉल दे बरं त्यांच्याकडे. नाही ना, ती जावी ना. नंबर आहे का त्यांच्याकडे? हो, नंबर आहे ना. कोणता नंबर आहे त्यांचा? मी तुम्हाला SMS करू का लाईनवर घेऊ तिला? घ्या बरं लाईनवरती. त्यांनी काम केलं ना जिथे, त्यांचं पेमेंट अडकलं होतं, त्यांनी कॉल केला मदत मागण्यासाठी. हा ना, तो माणूस खूप त्रास देतो तिला.
हॅलो. ठीक आहे, ते कॉलवरतीच आहे. ते म्हणतात डायरेक्ट त्या संगीताताईंनी कामच केलं नाही म्हणतात आमच्याकडे. नाही तुम्ही हॅलो. हा बोला. जर साहेब तुम्हाला फोटो आता असेल तर तुम्ही इन्क्वायरी करू शकता ना गेटवर. ऐका ना, सर. तुम्ही एक काम ऐका करा का? सर, हॅलो. तुम्ही ताईला कॉलवरती घ्या. ऐका ना, तुमचं ते ताईचं काय नाव? हा बोला बोला ना, ते कॉल. तुमचं काय नाव आहे? मी विशाल भंडारे बोलतोय, ऑल इंडिया. विशाल सर ऐका माझं. हा तुम्ही जे बोलताय तुमचं मी एग्री आहे. मी तुम्ही काय बोलले मी पुढच्याला ओळखत नाही. ठीक आहे. दुसरा, तुम्ही जे नाव सांगताय ना, हा आमचे कोणाचे ग्रुप ठेवत नाही. काय आहे माहिती का, आम्ही काय जे काम करतो बघा, ते माझ्याकडे काम करतो. हा बोला. हॅलो. हा. ऐका ना, मी त्यांचा नंबर लागत नाही ते, कारण ते मी गावात राहतात ना. ऐका ऐका, एक काम करा, त्यांचा नंबर तुम्ही मला सांगा. मी काय करतो माहितीये का, आता अच्छा माझा मोबाईल आहे ना, त्याच्यामध्ये मी क्रॉस व्हेरिफिकेशन करतो. माझे जे 5 ब्रांच आहे पुण्यामध्ये, ऐका. हा हा और मी लगेच तुम्हाला सांग. नंबर सांगता का त्यांचा? नंबर सांगा. घ्या नंबर. ठीक आहे सर, एवढे नंबरवरती बघा आणि मला सांगा कॉल करून. सर हा, ऐका ऐका. हा हा हे बरोबर आहे. हे नाही हे दामा हे जरी कोड सांगतो तुम्हाला. हे ना जे सातारा ना, सातारा हा बरोबर आहे, साताराची मौसी आहे. हा बरोबर आहे. तिला ना 4-5 दिवस आधी आहे ना, तिला हा. मेसेज टाकले की तुझा गुगल पे फोन पेचा नंबर पाठवू. तुम्हाला स्क्रीनशॉट टाकतो. त्यांनी काही नंबर नाही पाठवलाय, काय नाही पाठवलंय. और इकडे काय करते माहितीये का, तुमचा व्हॉट्सअप आहे ना, हे तुमचा नंबर आहे का व्हॉट्सअपला? हा आहे ना आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतो, तुम्ही चेक करून घ्या. अरे कसं माहितीये का, हा हा आता आता तुम्ही मला फोन केले, मी तिला ना 4 दिवस आधी सांगितले की तुझा गुगल पे फोन पे नंबर पाठवू. बरोबर आहे. सर उसने क्या किया मालूम है क्या तुमको? है ना, फोन पे का नंबर भी दिया है और नाही दिले सर. ऐकता व्हाट्सअप का? का स्क्रीनशॉट भी भेजा है फोन पे का. ऐका ना, क्या सर, ऐकता का तुमने तुम्हाला? ऐसा बोला, उन्होंने ऐका ना. रिकॉर्डिंग भेजी है मुझे कि तुमने ऐसा मी काय म्हणतो ऐकता का मैं तुम्ही? पैसा नहीं देता बाकी तुझे सोडून द्या. जिसको ऐका ना, कॉल करने का. तुमचे नंबर व्हॉट्सअपला आहे ना, हाँ है मेरा नंबर. मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो. तुम्ही चेक करा और मला फोन करा. ठीक आहे, मला लगेच सेंड हा करा. पाठव. ऐका ना सर. हॅलो. बोला ना. तुम्ही ते तो माणूस बोलतोय ना समोरचा, मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो. तो कसा लँग्वेज वापरतो, कसा बोलतो आम्ही त्याला ती मित्रांनो ती विचारा. तुम्ही मला जे 2 रेकॉर्डिंग पाठवलेत ना तुमच्या व्हॉट्सअपवर, मी त्या पाहिल्यात. कारण हे 3 महिन्यापासून त्या व्यक्तीला ती एवढी गरीब आहे ना साहेब, म्हणजे खायचे त्यांनी वांदे. सांगितले ना, आणि हा त्यांनी मला माणूस परिस्थिती 4 सांगितली त्यांची. 5 महिने झाले खेळवतोय तो माणूस. आणि तुला म्हणतो काय करायचं तू कर. ती रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवतो. ती आता एकदम साधी आहे ना, शिकलेली नाही शाळा, तिला रेकॉर्डिंग करता येत नाही असले काय. हा हा बरोबर. आता मला आणि सांगा, त्या माणसाने बऱ्याच 5 लोकांची 6 हजार पैसे रुपये राहिले असणार आहेत त्यांचे, बरोबर आहे? नाही तिने 17-18 दिवस काम केले. 7-8 हजार रुपये आहेत तिचे. त्यांच्याकडे का? हो. तो ठीक आहे. माणूस एवढा हे ना, मी स्वतः बोललो त्या माणसाला. हा. तो म्हणतो तुला काय करायचं ते कर, मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो त्याची. अच्छा. ती माझी मावशी आहे, ती मी तिचा लेक आहे. पण आपण कसं नाही एवढे यायला. ती म्हणलं जाऊ दे मरुदे, ही आपली लोक चांगली आहेत, ही लोक मदत करतील तुला, कॉल करतो त्यांना. अच्छा. मग नाही ठीक आहे, मी तुम्हाला त्यांनी आता ते पाठवायला लागलेत मला, मी पाहतो ते आणि मी त्यांना बोलतो एकदा. हा बोला. हा पाहिलं मी सर. सर त्यांना काय ते काय एवढं काही शिकलेलं नाहीत, इंग्लिश वगैरे काही येत नाहीये त्यांना. मला बरोबर आहे. आता काय माहितीये का, हा हा शिकलेलं नसते, कॉल करायला पाहिजे ना, क्या नाही? ठीक आहे, मी काय करतो त्यांच्या नंबरवर चालू आहे, त्यांचं फोन पे गुगल पे चालू आहे. काही जे पेमेंट राहिलेलं आहे ऐका, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हा बोला. त्यांचं काय 5-6-7 दिवसाचं काहीतरी आहे. ठीक आहे. 18 दिवसाचं ऐका पेमेंट ना. आहे. हा? 18 दिवसाचं पेमेंट आहे. नाहीये. तुम्हाला सांगू का, हा माझ्याकडे लाईव्ह रेकॉर्ड आहे. दुसरा जो आता जो माणूस होतो लाईनवर, तो काय नाव होतो, विशाल होतो का, हा हा तो दिवशी ना 7-8 दिवस आधी त्याचं पेमेंट देत होतो. अच्छा. तर त्याला काय बोलले, आता मी मोसी काम केलं, तुम्ही मोसीला पेमेंट देणार आहे, नाला थोडं देणार आहे. बरोबर आहे, तुम्ही मावशीला. त्यांनी काय केलं माहितीये का, तुम्हाला सांगू का, हा त्यांनी मला फोनवर काय म्हणलं माहिती का, हा पहिल्या गोष्टी ते माणसानं मी ओळखत नाही. ठीक आहे. तो कोण आहे काय आहे माहिती नाही. बरोबर. ही बाई आली ना, माझी जुनी सिस्टर आहे ना, त्यांच्याकडून आलेली आहे. आम्ही कोणाचे ग्रुप ठेवत नाही. त्याला मी स्क्रीनशॉट टाकले, तुम्हाला माहिती ना, अजून दिले का रिप्लाय? नाही दिला रिप्लाय. मग यांचं काय काम नाही ना मला फोन करायच्या. बरोबर आहे ना, आता मेसेज नाही का तर कॉल करायला पाहिजे ना. हा बरं, आता ही मोसी काम करते, मोसी फोन करे. आता तुम्ही मला फोन केले, तुम्हाला मी काय केलं, प्रूफ दिले. मला ती मोसीने एक पण फोन नाही केले. मोसी नंबर पाठवलं, विषय संपला, मी करून देतो ना. ठीक आहे, तो सर एक काम करा, त्या मावशीचा नंबर गुगल पे ला फोन पे ला आहे. काय आहे ना त्यांचं ऐका, पेमेंट. ते मोसीला काय सांगा आता फोन करून तुम्ही, हा फक्त तुम्ही त्यांच्याकडे काम करताना तुम्ही तुमचं त्यांचं मोबाईलवर तुमचा नंबर पाठवून द्या. तुमचं काय असेल ते तुम्हाला पाठवून देईल, बाकी काय विषय नाही. विशाल किती दिवस काम केले रे? ती गेली मला मी सांगू का तुम्हाला? 12 तारखेला गेली आणि 12 तारखेला गेलेली आहे ती. 17ला का 18ला आली ती.
मग 12 तारीखला गेली, 17ला आली, किती दिवस झाले तुम्ही मोजा ना. 12, 13, 14, 15, 16, 17, 7 दिवस भरले ना. 18ला ती आली. नाही, 9 तुमच्या समोर दिवस गेली भरले ते. तिथे. 9 दिवस. अरे बाबा 12 तारीखला गेली, 17ला आली, 7 दिवस भरले. 9 दिवस निघून गेली. सांगितले तिने मला. 9 तिने दिवस. सांगून दे, लेकिन तुझ्या समोर हिसाब आहे ना. 12ला निघाली ना, 18ला निघून दे, तरी पण नाही होत एवढा, माहितीये का. और जे बोलतोय ना, ऐक विचार. हे विशाल एक मिनिट थांब. ऐका ना सर, मी त्या मावशीला कॉल वगैरे करतो, मावशीला सांगतो नंबर पाठवायला तुम्हाला. हा बस विषय संपलाय, बरोबर आहे का नाही. बरोबर आहे ना, इथं तुम्ही आता बघा तुम्ही जे बोलले, मी तुमच्या समोर खरे बोलले, याने खोटं बोलतो ना. हा बरोबर आहे ना. मग हिला तुम्ही समजून सांगा, नंबर पाठवून सांगा, विषय संपून टाकतो. ठीक आहे. ठीक आहे मी पाठवतो तर. हो. मी काय त्यांच्यासोबत आता तुमच्या समोर मी त्यांच्यासमोर बोलणं केलंय. ते काय म्हटले, तुमच्या मुलीच्या नंबरवरून त्यांना कॉल करा, तुमचं पेमेंट येऊन जाईल. माझ्याकडून जेवढी हेल्प होते तेवढी मी हेल्प केली तुम्हाला. माझं दिलं ना त्या पुरीचं, पण मग नंतर 22 दिवसाचं आहे माझं तर ना. अहो, ती गरीब आहे. चालतं, ठीक आहे. एक काम करा, त्या मुलीला माझा नंबर द्या, बोलतो मी त्यांना. ठीक आहे. हा हा हा. हा, माझ्याकडून जेवढी हेल्प होते तेवढी हेल्प केली मी तुम्हाला.